6 डिसेंबर जरी नुसतं म्हटलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन याच दिवशी असतो हे जगजाहीर आहे। त्यामुळे या दिवसाची ओळख 6 डिसेंबर अशीच आहे आणि याच दिवशी या शिवाजी पार्कावर लाखोंच्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी इथे उपस्थित येत असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करतात। खरं तर पिचलेला दबलेला समाज ज्याला बाबासाहेबांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, इतर लोकांबरोबर बरोबरीनं बसण्याचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला, इतकंच काय तर पाणी पिण्याचा अधिकार नसलेल्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळ्यातनं विहिरीतनं पाणी स्वतःहून काढता यावं असा अधिकारही मिळवून दिला आणि याचमुळे त्यांचे सातत्यानं आभार मानण्यासाठी दरवर्षी 6 डिसेंबरला याच अशा पद्धतीनं गर्दी होत असते। आपण पाहतोय की या गर्दी ही जर आपण गर्दी बघितली तर एक मोठा जनसागर साधारणतः 5.5-6 लाखांच्या संख्येनं आंबेडकरी जनता इथे येत असते आणि या सगळ्या जनतेला एकंदर हा सगळा क्राऊड मॅनेजमेंट करण्यासाठी SSD म्हणजे समता सैनिक दलाची साधारणतः 3,500 लोक आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस QRT SRPFच्या साधारणतः अनेक प्लाटून्स पकडून 1000चा बंदोबस्त म्हणजे साधारणतः 3,500 ते 4,000 सुरक्षा रक्षक आपण म्हणू की सातत्यानं इथे वावरत असतात। पोलिसांची भलीमोठी टीम आता आपण पाहतो की दोन्ही बाजूला क्राऊड थांबवलेला आहे। CMचं इथे नुकतंच आगमन झाल्याचं दृश्य आपण इथे बघू शकतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी CM इथे येत आहेत आणि त्यासाठी क्राऊड थोड्या वेळासाठी रोखला गेला होता। आपण पाहतोय हा सायरनचा आवाज आहे, थांबवलेली ही गर्दी आहे। आपण पाहतोय की CM आता इथे आलेला आहे। साधारणतः 60वा महापरिनिर्वाण दिन या दिवशी आपण पाहतोय की गर्दीचा अलोट सागर इथे आलेला आहे। एकंदर ज्या नेत्यानं किंवा ज्या माणसानं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्याच्यासाठीच ही गर्दी आहे। आपल्याबरोबर अनेक लोक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की साधारणतः आलेत कुठनं नेमके ते। तुम्ही कुठून आला आहात? पूर्णा परभणी जिल्हा। बरं, दरवर्षी येता तुम्ही? दरवर्षी येतो। किती वर्ष येत आहे? म्हणजे 65 पासून येतो, तेव्हापासून इथे येतो। बाबासाहेब आंबेडकरला चटणी करतो। तुमचा आजचा हा दिवस तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे? आजचा हा दिवस तुमच्यासाठी किती महत्वाचा म्हणजे तुमचं इथे येणं काय नेमक्या भावना आहे? आमच्यासाठी झिजवली कारण आम्हाला आनंद वाटतो, त्यांचा आशीर्वाद आम्हाला ठेवा वाटतो म्हणून मुद्दा आम्हाला इथे येतो। म्हणजे इतरांच्या बरोबरीने जगण्याचा हक्क नव्हता, तो हक्क दिला बरोबर आहे, ते बरोबर हक्क दिला आम्हाला। कोणी माणूस म्हणून म्हणत नव्हता आम्हाला। आमच्या विहिरीला जर गेलो तर आम्हाला ते मारत गेलो आमच्या जमान्यामध्ये। माझं 76 वर्षाचं वय आहे, पण ते आठवणीवरून बाबासाहेब आंबेडकरला दर वर्षाला युवा वाटतो, आशीर्वाद घ्यावा वाटतो। भाऊक झालेले आहेत अत्यंत आणि भाऊक का नाही होणार, कारण परिस्थितीच तशी होती, ना लोकांच्यात मिसळता येत होतं, ना कुणाची सावली स्वतःची अंगावर पडू देता येत नव्हती। अशा परिस्थितीमधनं हा समाज बाहेर येतो। आता तुम्ही कुठून आला आहात? आम्ही इथून आलोय, नायगाववरून आलोय। नायगाववरून? हो। तुम्ही मुंबईचेच आहात म्हणजे तुम्हाला फारसा त्रास झाला नाही आपण गृहीत धरूया। हो हो बरं, तुम्ही सांगा तुम्ही कुठून आलात? आम्ही जालना जाफराबाद तालुका आहे, जालना जिल्ह्यातून आलो आम्ही। किती वर्ष येतं सातत्यानं? 6-7 वर्षापासून येऊन आलो मी इथं। 6-7 वर्षापासून। बरं, तुम्ही सांगा तुमचं नाव सांगा आधी। माझं नाव शारदा परेशराम राऊत। बरं, तुम्ही कुठून आला? मी वडसागड चिरोली जिल्ह्यावरून आली आहे। दरवर्षी येता? नाही, ही पहिलीच वेळ आहे। ही पहिलीच वेळ आहे। बरं, आजची खरं तर महापरिनिर्वाण दिन म्हणजे बाबा आपल्यातनं निघून गेले, अत्यंत दुःखाचा दिवस आहे हा। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जर ते हयात असते तर आणखी काही गोष्टी बदलल्या असत्या, आणखी काही गोष्टी सुधारल्या असत्या असं वाटतंय? हो हो, सुधारल्या असते वाटते। बाबासाहेब असते तर फारच चांगले झाले असते मला वाटतं। आपण पाहतोय की पुन्हा एकदा गर्दीचा आपण अलोट सागर बघतोय। खरं तर एका बाजूला अरबी सागर आणि दुसऱ्या बाजूला हा जनतेचा अलोट सागर, असं एकंदर दृश्य दरवर्षी 6 डिसेंबरला इथे बघायला मिळतं। बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी, त्यांना थँक्स म्हणण्यासाठी आणि माणूस म्हणून जे जगायला तुम्ही आम्हाला संधी दिली आणि या संधीबद्दल खरं तर त्यांचे शतशः आभार मानण्यासाठी ही अलोट गर्दी इथं होत असते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे डोके, IBN लोकमत, शिवाजी पार्क। तर आपण पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दादर इथल्या शिवाजी पार्कच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांचे अनुयायी जे आहेत ते जमलेले आहेत आणि खरं तर दरवर्षी 6 डिसेंबरला बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी तिथे येत असतात। आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे सुद्धा तिथे आहे, आपण थेट स्वातीकडे जाणार आहोत।
स्वाती, आपण पाहिलं दरवर्षी त्यांचे अनुयायी जे आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या चैत्यभूमीवर येत असतात. पोलिसांचा सुद्धा कडक बंदोबस्त जो आहे तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर एक वही एक पेन हे अभियान जे आहे हे देखील दरवर्षी तिथे राबवलं जातं. यंदा सुद्धा हे अभियान तिथे राबवलं गेलंय का? नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला खरं तर म्हटलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि खरं तर बाबासाहेबांना अभिवादन तेच असेल की जर हा समाज शिक्षण घेत राहिला, शिक्षण घेतलं त्याने, तो शिक्षित झाला, ती खरं तर श्रद्धांजली असेल किंवा ते खरं तर अभिवादन असेल. आणि म्हणूनच एक वही आणि एक पेन ही खरं तर अभियान गेल्या वर्षीपासून सुरू झालेलं मोठ्या प्रमाणात बघायला मिळतंय की तुम्ही इथे येऊन मेणबत्ती आणि फुलं वाहता आणि त्याच्यानंतर मग ती सगळीच प्रज्वलित केली जातात. मेणबत्त्या असं नाही, काही मेणबत्त्या टाकून दिल्या जातात किंवा मग काही केलं जातं, त्यांचं विल्हेवाट लावली जाते. पण जर एक वही आणि एक पेन तुम्ही जर दान दिलं तर मात्र या समाजाला शिकण्यासाठी, यातली अनेक मुलं आहेत जी शिक्षणासाठी पात्र आहेत पण गरिबीमुळे त्यांना शिकता येत नाही, अशांना उपयोग होईल. आणि म्हणूनच एक वही आणि एक पेन हे गेल्या वर्षीपासून अत्यंत मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. आपण बघितलं की इथली जी गर्दी आहे त्याचं शिक्षणाचं प्रमाण बघितलं तर फारसं इतकं जास्त बघायला मिळत नाहीये. पण खरं तर शिक्षण घेणं किंवा शिक्षण घ्या हाच मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला. कारण अशिक्षित राहणं म्हणजे दुसऱ्याची गुलामी करण्यासारखं आहे असंच त्यांनी म्हटलं होतं. अनेक लोक इथे आपल्याबरोबर आहेत. काही लोक 70-70 वर्ष वयोवृद्ध आहेत. त्यांच्याकडनं आधी सुरुवात करूया की तुम्ही पूर्णावरनं आलात. मला सांगा की बाबासाहेबांची अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला समाजातल्या इतर बांधवांना सांगावीशी वाटेल? काही समजेना झालं. तुम्हाला म्हणजे बाबासाहेबांनी मूलमंत्र दिला होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर तुम्हाला हे पटतंय का की शिकण्यानं माणूस अधिक जो आहे तो समृद्ध होतो, त्याला कळतंय की आपण काय करतोय? बरोबर आहे. माणसांना शिकल्यावर आम्ही अनाडे होतो. आमच्या शाळा नव्हती त्यावेळेस. नेलेकर साहेब आमदारांना शाळा खोलली. आम्ही 4थी-5 पर्यंत शिकलो. बाबासाहेब व्यंकटराव पूर्णाला आले होते. काही माणसांना बाबासाहेबजी इथे फोटो आहे, माझ्या वडिलाचे पण फोटो आहे त्यांच्या संग. बरं, पण मला सांगा की मग तुमच्या घरातले मुलं तरी शिकली आहेत का? नाही, मिस्त्री काम करतात. 2 पोरात मिस्त्री काम मी मिस्त्री काम करतो. बरं, का ते शिकले नाहीत मग? मला तेव्हा परिस्थिती खराब होती. मला पण परिस्थिती खराब होती. बरोबर. मला सांगा की तुमच्या घरातले मुलं शिकली आहेत का? हो. शिकली आहेत? हा. काय झालं, किती झाले, म्हणजे ग्रॅज्युएट झालेत, काय झालेत? हा, माझा मुलगा ग्रॅज्युएट झाला. माझी सूनबाई इंजिनियरचं लास्टवाला कोर्स आहे तिचं. आणि मी घरकाम करते. अच्छा, बरं. तुम्ही स्वतः शिकला नाहीत असं? नाही, मी अंगुठे बाजार आहे. बरं, पण मग तुमच्या घरातले लोक? मग मुलगा शिकेले, तो पुण्याला आहे, तर तो असाच कंपनीत काम करतो. बरं, म्हणाले आपण पाहतोय की शिक्षणाचं प्रमाण जे आहे या समाजामध्ये हळूहळू मुलं शिक्षण घेतात, सगळेच जण शिक्षण घेतात असं नाही. आणि याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे गरिबी हे पण आहे. कारण अत्यंत कमी वयामध्ये या मुलांना शिकावं लागतं, आपलं शिक्षण सोडावं लागतं आणि त्याच्यानंतर कामाला स्वतःला जुंपावं लागतं. पण खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे 5.5-6 लाख लोक इथे येऊन अभिवादन करत असतात, बाबासाहेबांना अभिवादन तेच असेल का हा सगळा समाज शिकेल, एकत्रितपणे येऊन होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देईल, त्याला वाचा फोडेल. नक्की स्वाती, जसं तू आता म्हणालीस की 5.5-6 लाखांचा जनसमुदाय जो आहे, भीमसागर जो आहे, तो खरं तर या ठिकाणी आजच्या दिवशी येत असतो. आणि सध्या आपण पाहिलं तर देशामध्येच खरं तर आहे ना, नोटाबंदीमुळे अनेक लोक संतप्त झालेली होती. नोटाबंदीचा फटका जो आहे, तुटवडा जो आहे, तो सगळ्या सर्वसामान्य या नागरिकांना बसत होता. आणि ही जी मंडळी येत आहेत ही खरं तर राज्यातून इतरत्र ठिकाणांहून येत आहेत. अगदी खेडोगावातनं सुद्धा, खेड्यापाड्यातनं सुद्धा काही मंडळी आहेत ती आजच्या दिवशी या दादर इथल्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी तिथे जमत असतात. तर या गोष्टीचा सुद्धा कुठेतरी त्रास त्यांना आजच्या दिवशी येण्यासाठी प्रवासादरम्यान बसला असेल किंवा तिथे अनेक स्टॉल्स देखील उभारले जातात. तर त्याविषयी थोडं सांगशील? खरं तर आधी आपण स्टॉल बद्दल बोलूया. हे स्टॉल खरं तर वेगवेगळ्या प्रकारची माहिती देणारे, मग त्याच्यामध्ये पुस्तकं असतील किंवा काही जण LIC सारखी कंपनी आहे जी मोफत खरं तर इन्शुरन्सेस वाटत असते, असे काही स्टॉल्स असतात. काही असे स्टॉल्स आहेत जे खरं तर पाणी पुरवठा आणि अन्न, इथे येणाऱ्या लोकांना मोफत अन्न देत असतात. किंवा एक वही एक पेन यासारखे अनेक स्टॉल, म्हणजे शेकडो स्टॉल शिवाजी पार्कात असतात. आताही जर आपण बघितलं की रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला जिकडे शक्य होईल तिकडे, म्हणजे एक बाजू जी आहे ती रांगेतनं पुढे येण्यासाठी, तर दुसरी बाजू ही स्टॉलसाठी रिकामी ठेवण्यात आलेली आहे. या स्टॉल्सवर खरेदी होते की नाही हे आपल्या दिवसभरात कळेलच. कारण जसं तू म्हणाल तसं की साधारण
साधारणतः हा जो सगळा फटका बसलेला आहे नोटबंदीचा तो अनेकांना बसलेला आहे. आपल्यावर काही लोक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया. 500 आणि हजारांच्या नोटा चालत नाहीयेत, बरोबर? मग तुम्हाला आता प्रवासामध्ये काही त्रास झाला का? म्हणजे पैसे कमी पडले का किंवा काही खरेदी करता आलं नाही, जेवण खरेदी करता आलं नाही, असं काही झालं का? नाही काय नाही असं काही झालं नाही? असं काही झालं का की 500 आणि हजारांच्या काहीच नाही. हां, काहीच नाही. हां. मी काल म्हणजे येताना आहे ना 1000 रुपयाची नोट अजिबात 1000ची बंद झालेली आणि 500 सुद्धा नोटा बंद झाल्या. पहिलं पेट्रोल पंपावर घेत होत्या ते सुद्धा बंद झाल्या आणि कोणी काहीच देत नाही, नाश्त्याला सुद्धा देत नाही काय पाय. त्याच्यामुळे सुट्टीत चेंज पैसे सांगतात डायरेक्ट, त्याच्यामुळे बराच प्रॉब्लेम होतोय. 500 आणि हजाराच्या नोटा बंद केल्या, ते एक चांगला आपल्या देशात. बरं, आपण पाहतोय की खरं तर काहींना याचा त्रास जाणवला, कारण ज्यांचा प्रवास अगदी जवळचा आहे त्यांना फारसा त्रास नक्कीच जाणवला नसेल, पण ज्यांचा प्रवास दूरचा आहे, ज्यांना रात्री जेवावं लागलं असेल किंवा मग ज्यांना इथे येऊन खरं तर काहीतरी जेवण खरेदी करावं लागेल त्यांना त्रास होईल. पण आज दिवसभरामध्ये अन्न देणारे किंवा मोफत अन्न वाटप करणाऱ्यांची संख्या खूप असते, त्यामुळे जेवणासाठी फारसा त्रास जरी झाला नाही तरी परततानाचा मात्र थोडाफार त्रास होऊ शकतो.